चालू. नमस्कार, मी महेश पटेल, कवठेमहांचा रहिवासी आहे आणि मतदार पण. आता महाराष्ट्राची परिस्थिती पाहता सध्याची, तर महाराष्ट्र स्वतंत्र झाला 1961ला. तेव्हापासून आतापर्यंतची जर महाराष्ट्राची कारकीर्द बघायला गेलं तर 2.5 वर्षात फार मोठी कामं झाली आणि महाराष्ट्राचं भाग्य एवढं मोठं की एकनाथ शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला लाभला. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि आमच्या सुदैवाची गोष्ट नाही लागेल आपल्याला की खासदार धैर्यशील माने हे आपले लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला लाभले आणि त्यांनी 8,200 कोटीची कामं आपल्या लोकसभा मतदारसंघात घेऊन आणली. हे आमचं मोठं दैव म्हणायला लागेल. त्यानंतर यड्रावकर साहेब ज्यांनी 1,200 कोटीची कामं आमच्या तालुक्यात आणली. हा एक मोठा त्रिवेणी संगम म्हणावा लागेल आपल्याला. एकनाथ शिंदे साहेब, धैर्यशील माने साहेब आणि यड्रावकर साहेब या तिघांनी मिळून आपल्या भागाचा कायापालट करून टाकला. अक्षरशः जे न भूतो न भविष्यती असं काम आपल्या भागात झालेलं आहे. त्यामुळं मला सर्व मतदारांना विनंती आहे की काम बघून तुम्ही मतदान करा. आणि यड्रावकर साहेब असतील, एवढं मोठं काम त्यांचं आहे की त्यांनी जात पात आणि धर्म ही कन्सेप्ट पूर्णपणे कालबाह्य ठरवली आहे. सगळ्या जाती बांधवांना त्यांनी एकत्र बांधून एक मोठी मठ बांधली, उभी केली त्यांनी. आणि या माध्यमातून त्यांनी प्रचंड मोठं काम, तरुणांना प्रेरणा देण्यासारखं काम त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर सादर केलेलं आहे. हेच काम त्यांचं कंटिन्यू राहावं यासाठी आम्ही त्यांना मतदान करणार आणि निवडून पण आणणार. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.